हे बघा आपण कढी पकोडा बनवणार आहेत। हे चण्याचं पीठ आहे, 2 चमचे घेतले छोटे, हे मोठे आहे, तेच मापातलेच आहे। त्यानंतर हळद घालूया, आलं लसूण घालू, वाटून घेतलेलं आहे, बारीक चिरलेला कांदा आहे, कोथिंबीर आहे, लाल तिखट घालूया, मिरची, मसाला आहे, चवीपुरतं मीठ आहे, चिमूटभर आपण खायचा सोडा घालूया। हे बघा चिमूटभर मी ओवा घेतलाय, ओवा घालूया कारण ते पचनासाठी चांगलं असतं। सर्व एकत्र करून घेऊ, थोडं पाणी घालू, हे बघा या पद्धतीने पीठ करायचं। आता त्याचे आपण पकोडे बनवू, आपण भजी सुद्धा म्हणतो। आता हे बघा कढईमध्ये तेल घातलेलं आहे, आता लगेच त्याच्यामध्ये आपण असे छोटे छोटे गोळे सोडूया, जास्त मोठे पण नाही घालायचे कारण ते आपण तसेही खाऊ शकतो, कढी बरोबरही खाऊ शकतो, पोपटा कढी म्हणतात त्याला। आता उलटे करून घेऊ, हे बघा छान असे झालेले आहेत। आता आपण काढून घेऊ, गॅस बारीक करते, हे बघा आता आपली ही भजी कढीसाठी खाण्यासाठी तयार आहे। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, धन्यवाद।